नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे यशपालच्या व्हिडिओमुळे आणि CCTV फुटेजमुळे भूमी रागिनीला पाठवणार जेलमध्ये आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आकाशच्या जीवाचा धोका खूपच जास्त मोठा असल्यामुळे भूमीने इथे संकर्षण अधिकारी यांना आकाशच्या ऑपरेशनसाठी कन्व्हिन्स केलेलं असतं आणि इथे आई योगेश्वरीच्या आशीर्वादाने आकाशचं ऑपरेशन, त्याची सर्जरी आता सक्सेसफुली पार पडलेली असते आणि त्याच्यातून आकाश हा पूर्णपणे बरा झालेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता भूमीचा संघर्ष कशा पद्धतीने असणार आहे आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं भूमीच्या आणि आकाशच्या आयुष्यामध्ये फायनली आनंदाचा क्षण आलेला असतो, कारण त्यांचा आनंदाचा क्षण म्हणजे ज्या वेळेला इथे क्षितिजा त्यांच्याकडे आली, त्यामुळे इथे त्यांचं आयुष्य परिपूर्ण झाल्यासारखं त्यांना वाटत होतं। त्यामुळे दोघेही इतके आनंदी होते की आता क्षितिजासाठी काय करू आणि काय नको असं त्यांना वाटत होतं। त्यानंतर इकडे आता आकाश म्हणत असतो की क्षितिजा कितीतरी दिवसानंतर आपल्याकडे परत आली आहे, तर मला माझ्या बायकोबरोबर आणि माझ्या मुलीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे। तेव्हा इथे रागिनी त्या संधीचा फायदा करून घेते आणि म्हणत असते की मग आकाश, तू भूमी आणि क्षितिजाला घेऊन 4 दिवस कुठेतरी फिरायला जा ना, आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला सुद्धा जा। तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, कल्पना खूप छान आहे। तेव्हा भूमीला वाटत असतं की ही कल्पना आकाशची आहे, पण इथे भूमीला कुठे माहिती असतं की इथे आता रागिनीने ही कल्पना आकाशला दिलेली आहे म्हणून। तेव्हा आकाश, भूमी आणि क्षितिजा तिघेही जण फिरायला जायला निघतात। त्याच्या आधीच रागिनीने आपल्या गँगमधील एका माणसाला गाडीचे ब्रेक फेल करायला सांगितलेले असतात। तेव्हा तिथे बबनने येऊन गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात आणि भूमीला त्याबद्दल काहीही कल्पना नसते। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी आनंदाने देवी आईच्या दर्शनाला जायला निघते आणि आकाशसुद्धा। तेव्हा आजीचा फोन आलेला असतो। आजीने आई योगेश्वरीच्या मंदिराजवळ एक आता दोरा ठेवलेला असतो आणि सांगितलेलं असतं की मानसी, ते दोरा आहे ना, तो भूमी, आकाश आणि बाळ तिघांच्याही हातामध्ये बांध। पण तो दोरा छोटा असल्यामुळे इथे क्षितिजाच्या हातामध्ये आणि भूमीच्या हातापर्यंतच तो पुरतो, पण आकाशच्या हातामध्ये तो दोरा काही पुरत नाही। आणि तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की असू दे, माझ्या हातामध्ये जरी हा दोरा नसला ना तरीसुद्धा चालेल। इथे क्षितिजा आणि भूमी दोघे आहेत ना मला प्रोटेक्ट करायला, ते माझे प्रोटेक्टर आहेत असं सुद्धा आकाश म्हणतो। तेव्हा भूमी आपल्या हातातला दोरा आकाशला देत असते, पण आकाश हट्ट करतो आणि म्हणतो नाही, नको, मला काहीही नको आहे। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जात असताना आता आई योगेश्वरीच्या आशीर्वादाने भूमी आणि आकाश क्षितिजाला घेऊन देवदर्शनाला निघालेले असतात। प्रवास सुखाचा होऊ दे, आमच्या पाठीशी राहा असं भूमी म्हणालेली असते, पण तरीसुद्धा इथे प्रेक्षकांनो, रागिनीने आधीच त्यांच्यासमोर काय वाढून ठेवले हे भूमीला माहिती नसतं। तरीसुद्धा इथे देवी आई संकेत देण्याचं काम करत असते। इथे आता खूपच जास्त अंधार होतो, पूर्णपणे काळाकुट्ट अंधार। तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, अरे पावसाचा अंदाज घेऊन जाऊया का, बघ ना किती अंधार पडलाय। आकाश म्हणतो, पावसाचे दिवस आहेत भूमी, अंधार तर पडणारच ना, आता आपण निघालोय ना, तर नको म्हणू नकोस, चल आपण जाऊया। आणि प्रेक्षकांनो, जात असतानाच गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे इथे आता जोरदार गाडीचा अपघात झालेला असतो। पण इथे प्रेक्षकांनो, आता गाडीचा अपघात फक्त भूमी आणि आकाशच्या होत नाही, तर समोरसुद्धा एक गाडी आलेली असते आणि त्या गाडीवरती आकाशची गाडी जाऊन धाडकन आदळते आणि त्यामुळे बाजूच्या गाडीचं सुद्धा खूप जास्त नुकसान झालेलं असतं। त्या गाडीमध्ये नवरा बायको असतात आणि इथे त्याच गाडीमध्ये खूप मोठे सर्जन आणि डॉक्टर, इथे संकर्षण अधिकारी यांची बायको आणि ते दोघेजण बाहेर फिरायला जात असतात आणि तेव्हाच त्यांच्या बायकोचा सुद्धा मृत्यू झालेला असतो त्या अपघातामध्ये। तेव्हा त्याबद्दल भूमीला तेव्हा काही माहिती नसतं, पण ज्या वेळेला आकाशला हॉस्पिटलमध्ये आता ॲडमिट केलं जातं तेव्हा आकाशच्या जीवाचा धोका खूपच जास्त मोठा असतो। आकाश ICUमध्ये असतो। ICUमध्ये असल्यानंतर इथे आता भूमीला त्याची फारच काळजी वाटते। भूमी म्हणत असते, आकाश उठ ना, आकाश उठ ना, पण आकाश काही डोळे उघडायला तयार नसतो। तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, आकाशच्या डोक्याला जबरदस्त मार लागलाय, त्याच्यामुळे इंटरनल ब्लिडिंग खूपच जास्त झालंय,
त्याच्या मेंदूलासुद्धा मार लागलेला आहे, त्याच्यामुळे आता सर्जरी करावी लागेल. पण सर्जरीसाठी बाहेरचे डॉक्टर बोलवावे लागतील. पण त्यांच्या घरावरतीसुद्धा खूप मोठा देवाने घाला घातलेला आहे. तेव्हा भूमी म्हणते का काय झालं आहे. तेव्हा त्यांच्या बायकोचं आत्ताच निधन झालेलं आहे, त्याच्यामुळे ते हॉस्पिटलला येत नाही आहेत. तेव्हा भूमी म्हणते काय नाव आहे त्या डॉक्टरांचं. तेव्हा संकर्षण अधिकारी हे त्या डॉक्टरांचं नाव आहे आणि ते खूप मोठे सर्जन आहेत. पण त्यांनी जर इथे आकाशची सर्जरी केली तर कदाचित आकाश वाचू शकतो, नाहीतर आकाशच्या वाचण्याचे सुद्धा होप्स कमी आहेत असं डॉक्टर म्हणत असतात. तेव्हा भूमी इथे आकाशला बघायला जाते आणि आकाशच्या हातामध्ये आपल्या हातातला दोरा काढून बांधते आणि म्हणत असते आकाश तुला उठायचं आहे, आपल्या बाळासाठी माझ्यासाठी उठायचं आहे. आकाश तू काय म्हणाला होतास, तुझी बायको आणि तुझी मुलगी तुझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत ना. तेव्हा भूमी म्हणते आकाश तू काय म्हणाला होतास, माय डॉटर प्लस माय वाईफ इज इक्वल टू माय लाईफ असं म्हणाला होतास ना तू. मग आता असं करू नकोस आकाश, मला तुझी गरज आहे, आपल्या क्षितिजाला तुझी गरज आहे, बाबाची गरज आहे तिला. आकाश असं अर्धवट रस्त्यामध्ये सोडून मला जाणार आहेस का तू. प्लीज उठ ना आकाश, उठ ना. आकाश काही उठायला तयार नसतो. तेव्हा इकडे भूमीला माहिती असतं हे सगळं कारस्थान रागिनीचं आहे. तेव्हा भूमी अजिबात न डगमगता जाऊन रागिनीला डिरेक्टली जा विचारते. जेव्हा इथे रागिनी रडायचं नाटक करते तेव्हा भूमी म्हणत असते ए रागिनी, अगं बाई गप्प बस ना, अगं किती नाटके करशील गं, किती नाटके करशील, गप्प बस, हे नाटक बंद कर, माझ्यासमोर करू नकोस. तूच आमच्या गाडीचे ब्रेक फेल केले होतेस ना, कारण तूच आकाशला म्हणाली होतीस देवदर्शनाला जा म्हणून. तूच आम्हाला तिघांना पाठवत होतीस ना, कारण तुला आमच्या तिघांचा काटा काढायचा होता. पण बघ ना शेवटीला काय झालं, मी आणि क्षितिजा आम्ही दोघीजणी वाचलो आणि आकाशसुद्धा वाचणार. तो जरी ICUमध्ये आहे ना तरीसुद्धा आकाशला मी वाचवणार आहे, कळलं का तुला. त्याला मी त्या ICUमधूनच काय, त्याला या हॉस्पिटलमधूनसुद्धा मी सुखरूपरित्या बाजूला करणार आणि त्याला घरी येऊन येणार. तू काही आमचं वाकडं करू शकणार नाही आहेस. एवढी पण सुधारली नाहीस का गं. तू इतिहासाची पुनरावृत्ती केलीस ना, आधी त्याच्या आईवडिलांना मारलंस आणि आता आम्हाला मारण्याचा प्रयत्न केलास. क्षितिजा आमच्याकडे आली हे बघवलं नाही आहे ना तुला. अभिजितच्या मृत्यूचा बदला घेत होतीस आमच्याकडून, त्याच्या मृत्यूचा बदला घेतेस. त्याला आम्ही काहीही केलेलं नाही आहे. अभिजितचा मृत्यू नक्की कसा झाला आहे ना ते सुद्धा मी शोधून काढेनच, पण आधी आकाशला या संकटातून कसं बाहेर काढते ना ते बघच तू रागिनी पटवर्धन. आणि जेव्हा माझ्याकडे पुरावा येईल ना तेव्हा तू इथे नाही जेलमध्ये असशील आणि तेव्हा तुला बाहेर काढायला कुणीच येणार नाही, हा शब्द आहे माझा, असं आता भूमी रागिनीला म्हणत असते. रागिनी नेहमीप्रमाणे नाटके करत असते, पण भूमी म्हणते गप्प बस रागिनी, तुझ्या विरोधात पुरावा नाही आहे माझ्याकडे, पण जेव्हा पुरावा येईल ना तेव्हा ही नाटकं तुझी खपून घेतली जाणार नाही, कळलं का तुला. तेव्हा इथे भूमीने आता रागिनीला बरोबर टरकवलेलं असतं. तर इथे रागिनी तू मागून मागून वार केलेस आणि ह्या पौर्णिमाने समोरून वार केले. दोघीजणी मिळून आम्हाला त्रास देत होता ना, आता बघा तुमच्या दोघींची कशी वाट लावते ते. फक्त माझ्या आकाशला काही होऊ दे, तुम्हाला दोघींना सोडणार नाही, असं आता भूमीने इथे पौर्णिमाला आणि रागिनीला सांगितलेलं असतं. तर इथे आता भूमीचा राग बघितल्यानंतर पौर्णिमा तर पूर्णपणे घाबरलेलीच असते. पौर्णिमा आता म्हणते आई आपण काय करायचं. तेव्हा रागिनी म्हणते जाऊ दे गं, काय करणार आहे ती. पण रागिनीला माहिती नसतं की भूमीने आता कशा पद्धतीने सुरुवात केलेली असते. तर इथे भूमी डॉक्टरांना जाऊन भेटते. ती म्हणत असते की डॉक्टर सांगा ना आकाश कसा आहे, आकाश बरा तर होईल ना. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात हे बघा भूमी महाजन, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्या आकाशच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आहे, मेंदूलासुद्धा मार लागला आहे आणि इंटरनल ब्लिडिंग खूपच जास्त होत आहे. त्याच्यामुळे त्याची सर्जरी लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, नाहीतर तो बरा होणार नाही, ICUमध्येच राहणार. तो सुद्धा 24 तासाच्या आत तो शुद्धीवरती नाही आला तर धोका अजूनच बळावेल. तेव्हा त्याची सर्जरी लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. आणि आता त्याची सर्जरी सुखरूपरित्या फक्त एकच डॉक्टर करू शकतात आणि ते म्हणजे संकर्षण अधिकारी. ते खूप मोठे सर्जन आहेत, पण ते येतील की नाही माहिती नाही, कारण आत्ताच त्यांच्या बायकोचं सुद्धा निधन झालं आहे, त्याच्यामुळे ते घरीच आहेत. ते अजून हॉस्पिटलला यायला लागलेले नाही आहेत.
तेव्हा इथे भूमी म्हणत असते, मग त्यांना बोलवा ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की ते आता सुट्टीवरती आहेत, ती येतील असं सांगता येत नाही, पण जेवढ्या लवकर संकर्षण अधिकारी येतील तेवढ्या लवकर इथे आकाश बरा होऊ शकतो, नाहीतर आकाशच्या वाचण्याचे चान्सेस कमी आहेत, होप्स खूप कमी आहेत. तेव्हा भूमी म्हणत असते, डॉक्टर तुम्ही त्यांचा मला ॲड्रेस द्या, मी डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्या घरी जाते आणि मी त्यांच्या हातापाया पडते, त्यांना रिक्वेस्ट करते आणि त्यांना आकाशची सर्जरी करायला सांगते. तेव्हा प्लीज तुम्ही मला त्यांचा ॲड्रेस द्या. तेव्हा डॉक्टरांनी आता संकर्षण अधिकारी यांचा ॲड्रेस भूमीला दिलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाशसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, त्यांच्या पायावरती नाक घासायला सुद्धा तयार आहे. तेव्हा इथे भूमी आता ॲड्रेस घेऊन क्षितिजाला घेऊन आपल्याबरोबर संकर्षण अधिकारी यांच्या घरी जाते. तेव्हा ती घरामध्ये येते, बघते तर काय समोरच इथे आता डॉक्टर अधिकारी यांच्या बायकोचा फोटो लागलेला असतो. खूपच सुंदर फोटो आणि त्याला हार चढवलेला असतो. तेव्हा भूमी त्या फोटोकडे बघतच राहते. भूमीला आठवतं ज्या वेळेला आकाशच्या आणि त्यांच्या गाडीचा अपघात झालेला असतो, तेव्हा भूमीने त्यांच्या बायकोचा चेहराच बघितलेला असतो, पण त्या डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना तिने बघितलेलं नसतं. तेव्हा भूमी आता त्यांचा फोटो बघत असताना पाठून संकर्षण अधिकारी हे आलेले असतात. तेव्हा भूमी मागे वळून बघते तर काय, मागे वळून बघते तेव्हा ते डॉक्टर तिथे उभे असतात. तेव्हा संकर्षण अधिकारी म्हणतात की सॉरी, पण तुम्ही कोण आणि तुम्ही इथे काय करताय? तेव्हा भूमी म्हणत असते की नमस्कार, मी भूमी महाजन, आकाश महाजनची बायको आहे मी. तेव्हा इथे संकर्षण अधिकारी म्हणतात, मग तुम्ही इथे काय करताय? भूमी म्हणते, डॉक्टर तुमची गरज आहे आम्हाला, माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन करायचं आहे, आकाशच्या इथे मेंदूची सर्जरी करायची आहे, त्याला इंटरनल ब्लिडिंग खूप होत आहे, त्याच्यामुळे त्याचे जगण्याचे चान्सेस कमी होत आहेत, पण तुम्ही येऊन जर त्याची सर्जरी केली तर तो जगू शकतो असं डॉक्टरांनी मला सांगितलं आहे. तेव्हा प्लीज डॉक्टर, प्लीज तुम्ही या आणि माझ्या नवऱ्याला वाचवा. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, हे बघा मॅडम, मी समजू शकतो, पण आता मी त्या मनस्थितीमध्ये नाही आहे की मी येऊन कुणाची तरी सर्जरी करेन. तुम्ही हा फोटो बघताय ना, त्या फोटोला हार बघताय ना, ती माझी बायको आहे. गेल्या महिन्यातच आमचं लग्न झालं आहे. आम्ही दोघेजणं देवदर्शनाला जायला निघालो होतो आणि तेवढ्यातच हा अपघात झाला, त्याच्यामुळे आता मी कुठेही येऊ शकत नाही आहे. तेव्हा इथे तुम्ही मला माफ करा, तुम्ही दुसरा कुठला तरी डॉक्टर अरेंज करा. तेव्हा भूमी म्हणत असते की मी तुमच्या पाया पडते डॉक्टर, असं करू नका. तेव्हा इथे आता डॉक्टर अधिकारी म्हणत असतात की तो अपघात झाला ना, त्याच्यामध्ये माझी बायको गेली आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, ज्या गाडीचा अपघात झाला त्याच्यामध्ये मी आणि माझा नवरा होता आणि दुसऱ्या गाडीमध्ये तुम्ही आणि तुमची बायको होता, मला हे सगळं कळलं आहे. तेव्हा इथे आता आकाशच्या गाडीचे ब्रेक फेल होते असं सुद्धा भूमी सांगते, पण ते ब्रेक फेल झाले नव्हते सर, ते करण्यात आले होते. तेव्हा इथे डॉक्टर संकर्षण म्हणतात, म्हणजे? तेव्हा भूमी म्हणत असते की हा अपघात नव्हता तर घातपात होता, हे सगळं मुद्दामून घडून आणलं होतं सर. मी आणि माझा नवरा माझ्या क्षितिजाला घेऊन, हे बघा हे माझं बाळ आहे, आम्ही तिघेजणं देवी आईच्या दर्शनालाच जात होतो, पण हे सगळं घडून आणलं आकाशच्या आत्याने, रागिनी आत्याने हे सगळं केले. त्यांनी आकाशच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते, आम्ही मरून जावं म्हणून. तेव्हा तुमच्यावरती खूप मोठं संकट आले, तुमची बायको तुमच्यापासून दूर झाली आहे, मला कळतं आहे सर, पण आता ज्यांनी कुणी हे सगळं केलं आहे ना, त्यांना शिक्षा पण व्हायला हवी आहे ना, कारण त्याच्यामध्ये तुमची स्वप्नसुद्धा मेली आणि तुमची बायकोसुद्धा तुम्हाला सोडून गेली आणि इथे माझा नवरा माझ्यापासून आता दूर होतोय की काय, असंच मला वाटतं आहे. मी तुमच्यासमोर हात जोडते, तुम्ही तर डॉक्टर आहात ना, तुम्ही जीवाला वाचवता, मग तुम्ही डॉक्टर नसून माझ्यासाठी देवच आहात. तुम्ही जेव्हा डॉक्टर होता तेव्हा शपथ घेता ना की तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये कुठलीही तडजोड करणार नाही म्हणून, मग आता तरी का करताय सर? मी पदर पसरते, तुमच्या पाया पडते, नाही म्हणू नका. माझ्या नवऱ्याचा जीव तुमच्याच हातामध्ये आहे, तुम्ही जर त्याची सर्जरी केली तर तो जगू शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मग तुम्ही माझ्या नवऱ्याला जीवनदान द्या ना सर, आपण दोघेजणं मिळून ज्या लोकांनी हे सगळं घडून आणलं आहे ना त्यांना शिक्षा देऊ. आणि इथे आता भूमी इथे डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना अगदी आकाशची कहाणी स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत सांगते आणि कशा पद्धतीने इथे रागिनीने आकाशच्या आईवडिलांना संपवलं, नंतर आकाशला, भूमीला आणि आता क्षितिजाला संपवण्याचा प्रयत्न केला आहे, क्षितिजाला त्यांच्यापासून कसं लांब केलं, ही सगळी कहाणी आता भूमी डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना सांगते. त्यांना पटवून देते की हे सगळं रागिनीने मुद्दामून केलं होतं आणि त्याच्यामध्ये तुमची बायको तुमच्यापासून दूर झाली आणि माझा नवरा.
तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की माझ्या नवऱ्याचा जीव फक्त तुम्ही वाचू शकता, असं करू नका डॉक्टर, प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते, भीक मागते, माझ्या नवऱ्याला वाचवा, क्षितिजाच्या वडिलांना वाचवा, प्लीज तुमच्या बायकोला सुद्धा बरं वाटेल. जर तुमची बायको असती तर तिने सुद्धा तुम्हाला हेच सांगितलं असतं ना. प्लीज नाही म्हणू नका, चला ना. तेव्हा इथे आता भूमीचं बोलणं ऐकल्यानंतर इथे आता संकर्षण अधिकारी तयार होतात. ते म्हणत असतात की ठीक आहे. तेव्हा इथे भूमीने त्यांच्या बायकोची सुद्धा शपथ दिलेली असते. तिने खूप त्यांना कन्व्हिन्स केलेलं असतं आणि त्यानंतर डॉक्टर संकर्षण अधिकारी म्हणतात ठीक आहे, आपण उद्याच आकाशची सर्जरी करूया, त्यासाठी करणारे सगळे तुम्ही रिपोर्ट्स करून घ्या. तेव्हा इथे भूमी खूपच जास्त आनंदी होते, कारण आकाशची सर्जरी आता होणार होते. त्यामुळे इथे भूमी आता आनंदात डॉक्टरांना भेटायला येते आणि सांगते की डॉक्टर संकर्षण अधिकारी उद्या सर्जरीला येणार आहेत, तुम्ही आकाशचे सगळे रिपोर्ट्स वगैरे करून घ्या. आणि इथे सकाळ सकाळ आता संकर्षण अधिकारी हे आलेले असतात आणि त्याला लगेचच ओटीमध्ये घेतात. तर इथे आकाशची सर्जरी त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडलेली असते आणि त्यांनी सांगितलेलं असतं की 24 तासाच्या आत जर आकाश शुद्धीवरती आला तर तो पूर्णपणे बरा होईल आणि नाही आला तर तो कोमात जाऊ शकतो. पण सर्जरी सक्सेसफुल झालेली असते. सर्जरी सक्सेसफुल झाल्यानंतर इथे 24 तासाच्या आतच इथे आकाश आता आपले हात वगैरे हलवायला लागलेला असतो, हाताची बोटं हलवायला लागलेला असतो. त्यामुळे आकाश शुद्धीवरती आलेला असतो. तोपर्यंत इथे भूमी आपली लढाई थांबवत नाही. ती प्रशांतला फोन करते आणि म्हणत असते, प्रशांत, मी तुझ्याकडे यशपाल काकांचा फोन दिला होता, तुझ्या मित्राने तो चालू केला का? तेव्हा इथे आहे आता त्याचा मित्र हा गावावरून परत आलेला असतो. तेव्हा प्रशांत म्हणतो, हो ताई, गावावरून आलेल्या मित्राने माझा मोबाईल आता हा नीट केलेला आहे, त्याच्यामुळे आता उद्याच्या उद्या मी मोबाईल घेऊन तुझ्याकडे येतोय. तेव्हा इथे भूमी म्हणते, लवकर ये प्रशांत, फोन चालू करूनच ये. तेव्हा प्रशांत म्हणतो, हो ताई. प्रशांतला दिलेली जबाबदारी तो व्यवस्थित पार पाडत असतो. यशपाल काकांचा मोबाईल सुरू करून घेत असतो आणि तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो आता भूमीने गायकवाड सरांना फोन केलेला असतो. ती म्हणत असते की गायकवाड सर, तुम्ही एक काम करा, आमच्या घराच्या आजूबाजूला जेवढे CCTV कॅमेरे आहेत ना ते प्लीज तुम्ही चेक करा आणि ह्या 2-3 दिवसांमध्ये जेवढं काही फुटेज तुम्हाला चेक करता येईल तेवढं करा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ज्या ठिकाणी महाजनांचा बंगला असतो त्या ठिकाणी बाहेरच एक CCTV कॅमेरा असतो. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात की आजूबाजूचे CCTV कॅमेरे तर आम्ही बघतोच आहे, पण तुमच्या घराच्या बरोबर समोर एक झाड आहे आणि त्यालासुद्धा CCTV कॅमेरा बसवण्यात आलेला आहे. तेव्हा भूमी म्हणते, मग सर प्लीज तुम्ही त्याचं फुटेज चेक करा. या 2 दिवसांमध्ये आमच्या घरी कुठली माणसं आली आहेत आणि गाडीजवळ कोण माणूस आहे ना ते प्लीज तुम्ही चेक करा. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी स्वतः या केसमध्ये लक्ष देतोय. आणि त्यानंतर गायकवाड सर आपली संपूर्ण टीम कामाला लावतात आणि त्या ठिकाणचं CCTV फुटेज मिळवतात. त्याच्यामध्ये आता जो माणूस दिसत असतो त्यानेच त्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो रागिणीचा माणूस असतो हे भूमीला कळलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आकाशची सर्जरी डॉक्टर संकर्षण अधिकारी यांनी त्यांच्यावरती एवढं मोठं दुःख असताना सुद्धा व्यवस्थित केलेले असते. फक्त इथे भूमीच्या बोलण्यामुळे त्यांच्या बायकोसाठी आणि क्षितिजासाठी आणि ते डॉक्टर असल्याचं कर्तव्य त्यांनी पार पाडलेलं असतं. त्यामुळे इथे आकाशच्या जीवावरचा धोका टळलेला असतो. रागिनी आता खूपच जास्त घाबरलेली असते, कारण भूमी काही थांबायचं नावच घेत नसते. भूमीने आता गायकवाड सरांकडून ते फुटेज मिळवलेलं असतं आणि तो माणूस आता रागिनीचा माणूस आहे हे भूमीने सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे गायकवाड सर आणि त्यांच्या टीमने त्या माणसाचा शोध घ्यायला सुरुवात केलेली असते आणि त्या माणसाला त्यांनी रंगेहात पकडलेलं असतं. तो माणूस चहा पीत बसलेला असतो आणि तेव्हाच त्याला गायकवाड सरांच्या टीमने पकडलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता प्रशांत मोबाईल सुरू करून घेऊन आलेला असतो. तेव्हा इकडे आता व्हिडिओमध्ये जाऊन भूमी चेक करत असते की नक्की इथे गायकवाड सरांकडे आता मला काय पुरावा दाखवायचा आहे. तेव्हा इथे भूमी यशपालचा संपूर्ण मोबाईल चेक करते. तेव्हा इथे व्हिडिओजमध्ये एक महत्त्वाची व्हिडिओ सापडते. ती बघितल्यानंतर भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते. तो व्हिडिओ ज्याच्यामध्ये इथे रागिनीने अभिजितला त्याचा गळा दाबून त्याला मारलेला असतं. तर इथे वरून अभिजित पडल्यानंतर तो जिवंत असतो, पण रागिनी तिथे येते आणि त्याचा गळा दाबून त्याला इथे मारून टाकते. हे CCTV फुटेजमध्ये सुद्धा रेकॉर्ड झालं नव्हतं. ते रेकॉर्डिंग इथे यशपाल काकांच्या मोबाईलमध्ये सापडतं.
तेव्हा त्या मोबाईलमधील व्हिडिओ इथे भूमी आता गायकवाड सरांना दाखवते आणि त्याचबरोबर फुटेजमध्ये जो माणूस असतो त्याला पकडल्यानंतर त्याला चांगला चोप दिल्यानंतर त्याने सुद्धा रागिणीचंच नाव घेतलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमाला सुद्धा समजतं की अभिजितच्या मृत्यूच्या मागे आकाश आणि भूमीचा हात नाही आहे तर रागिणीचा हात आहे। हे सत्य तिला कळल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते। तर अशा रीतीने प्रेक्षकांनो भूमीने इथे आता आकाशचा जीवसुद्धा वाचवलेला असतो। इथे संकर्षण अधिकारी यांच्या मदतीने आणि त्याचबरोबर रागिणीच्या विरोधामध्ये पुरावे सादर करत तिला इथे गायकवाड सरांच्या मदतीने आता पूर्णपणे जेलमध्ये टाकलेलं असतं। तिच्या विरोधामध्ये भूमीने गुन्हा दाखल केलेला असतो की तिने फक्त इथे अभिजितचा खून केलेला नाही आहे तर आकाशच्या आईवडिलांचा खून तर केलाच पण आमचा सुद्धा घातपात घडून आणला असं भूमीने आता तिच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत तिला जेलचा रस्ता दाखवलेला असतो।